ओके, सो आज मी मुद्दाम तुम्हाला हा पेपर ह्यासाठी दाखवतोय की पेपरचं स्वरूप कसं बदलायला लागलेलं आहे. हे आजच झालंय हा पेपर 2:30 ते 5:30 असा होता आणि त्याचं पेपरचं स्वरूप कसं बदललंय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे, सेक्शन एचंच फक्त डिस्कशन घेतोय आपण, सेक्शन बीचं नंतर घेऊ. आवाज येतो सगळ्यांना? येस. तुमच्यापैकी याच्या आधी किती जणांनी पेपर पाहिलेत UPSCचे याच्या आधीचे? पाहिलेत का? येस. किती जणांनी पाहिलेत पेपर? पाहिलेत, राईट. सो तुम्हाला आधीचा पेपर आणि आत्ताचे पेपर यातला फरक तुम्हाला लगेच जाणवणार आहे. ओके, जस्ट अ मिनिट. खूपच गार झालाय. ऑलराईट. तर आता यावर्षी जर तुम्ही पेपर समोर तुमच्या दिसतोय आणि काही प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे सेक्शन ई मधले, तर छोटे छोटे केस स्टडी फॉर्मॅटमध्ये त्यांनी प्रश्न विचारलेत आणि थिअरॉटिकल प्रश्न जवळजवळ नाहीच आहेत. म्हणजे आधी जे डेफिनिशन ओरिएंटेड प्रश्न यायचे किंवा कॉन्सेप्टवर असायचे किंवा त्यांच्यामधल्या लिंकेजवर असायचे, तर यावर्षी तशा प्रश्नांचं स्वरूपच नाही. जसा हा पहिला प्रश्न बघा, ओविंग टू पॉसिटी ऑफ टाइम. आता मला जरा गडबड होती म्हणून मी मराठीत हे करू शकलो नाही, पण मी तुम्हाला हे मराठीमध्ये पण शेअर करेन गोईंग हेड. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की वेळेच्या कमतरतेमुळे, पॉसिटी म्हणजे स्कॅरसिटी किंवा दुर्भिक्षता, अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर जनरेट्स अ PhD इव्हॅल्युएशन रिपोर्ट युझिंग AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड सबमिट इट्स विथ सम मॉडिफिकेशन्स. डिस्कस दिस फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अकाउंटेबिलिटी अँड इंटिग्रिटी. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला प्रश्न कळाला असेल की वेळ कमी होता म्हणून एका युनिव्हर्सिटी प्रोफेसरनी तो PhDचं इव्हॅल्युएशन करतोय. कुणाची तरी PhD चालू आहे आणि त्याचं इव्हॅल्युएशनचं काम त्याच्याकडे आहे. तर त्या इव्हॅल्युएशनचा रिपोर्ट त्यांनी हे केलेलं आहे, AI कडून इव्हॅल्युएट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःला जे वाटेल ते मॉडिफिकेशन केलेले आहेत आणि तो सबमिट केलाय. तर याच्यामध्ये अकाउंटेबिलिटीचे काय इश्यूज आहेत आणि इंटेग्रिटीचे काय इश्यू आहेत. तर इथं हे जे दोन महत्वाचे व्हॅल्यूज दिसत आहेत तुम्हाला, अकाउंटेबिलिटी आणि इंटेग्रिटी, ह्याच्या संदर्भात विचारले. बरं, आता हे पर्टिक्युलरली सिव्हिल सर्व्हिसेस संदर्भात नाही विचारले. ठीक आहे, हे अकॅडमिक वर्कच्या संदर्भात विचारले. सो तुम्हाला थोडंसं एक जनरल अवेअरनेस पण पाहिजे की अकॅडमिक वर्कमध्ये अकाउंटेबिलिटी असणं काय आणि इंटेग्रिटी असणं काय. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये आधी AI ची पॉझिटिव्ह साईड पहिल्यांदा सांगायची की AI कशासाठी वापरलं जाऊ शकतं. ठीक आहे, की AI इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी, की तुम्ही कमी वेळात भरपूर काम करू शकता. पण आता PhDचा इव्हॅल्युएशन रिपोर्ट जनरेट करणं तेही AI कडून, ह्याच्यामध्ये काही गोष्टींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते. जसं की तुमची व्यावसायिक जबाबदारी काय, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ प्रोफेसर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॅल्युएशन रिपोर्ट, तुम्ही त्या जबाबदारीचं काय करताय. किंवा अकॅडमिक इंटेग्रिटी असं ज्याला म्हणतात, की ज्याला आपण म्हणूयात की शैक्षणिक जीवनातली सचोटी. ठीक आहे, किंवा फेअरनेस, तुम्ही न्याय्यपणे वागताय का. आता ह्याचं कारण आहे, ओके, की इथं ह्युमन जी रिस्पॉन्सिबिलिटी आणि ह्युमन जजमेंट जे आहे ते कॉम्प्रोमाइज होते का AI मुळे, ह्याच्यावर तुम्हाला भाष्य करायचं आहे. सो अकाउंटेबिलिटीमध्ये एक 3-4 मुद्दे तरी किमान तुम्ही मांडायला पाहिजेत, है ना, की खरं रिस्पॉन्सिबिलिटी इंडिव्हिज्युअलची आहे, व्यक्तीची आहे. ठीक आहे, की ते ॲक्युरेट असायला पाहिजे, फेअर असायला पाहिजे. मग तुम्ही AI ला कशी काय देऊ शकता. दुसरं असं आहे की ओरिजिनॅलिटी पण पाहिजे. ठीक आहे, किंवा तुम्ही स्वतः मेथडॉलॉजी वापरली पाहिजे किंवा रिसर्च कॉन्ट्रीब्युशन तुमचं असलं पाहिजे की जे एक्सपर्ट कडून असणं अपेक्षित आहे. तर AI तुमच्या इतकंच एक्सपर्ट आहे का, त्याला तेवढी क्रेडिबिलिटी आहे का, हा पण प्रॉब्लेम आहे. किंवा एरर्स आल्या. ठीक आहे, AIनी जे जनरेट केलंय त्याच्यामध्ये एरर्स आल्या, इनॅक्युरसी आली किंवा बायास्ड असेसमेंट झाली AI कडून, तर मग कोण ह्याची जबाबदारी घेणार आहे, कोण ह्याला उत्तरदायी राहणार आहे. आणि मग इन्स्टिट्यूशनची अकाउंटेबिलिटी काय, की इन्स्टिट्यूशननी जर क्लिअर गाईडलाईन दिल्या असतील की AI कुठं वापरावं कुठं नाही, मग त्याच्याबद्दलचं काय. तर अकाउंटेबिलिटीचे एक 2-3 मुद्दे तुम्हाला मांडायचे. तसंच इंटेग्रिटीचे काही मुद्दे आहेत
ठीक आहे, की एक म्हणजे प्रामाणिकपणा, की तुम्ही एआय वापरले हे प्रामाणिकपणे ऍडमिट करताय का तुम्ही एआयचं कंटेंट स्वतःचं म्हणून सांगताय, किंवा ऑब्जेक्टिव्हिटी, की एआयने जे तयार केले ते खरंच ऑब्जेक्टिव्ह आहे का ते बायस्ड असेल तर मग जो कॅन्डिडेट आहे त्याचं फ्युचर हार्म होईल का, कॉन्फिडेन्शियालिटी, आता जो डेटा तुम्ही एआयला सबमिट करताय तो इतरत्र वापरला जाणार की नाही याची खात्री देऊ शकता का, तर तिथं पण इंटिग्रिटीचा प्रश्न आहे, आणि प्रोफेशनल एथिक्स. तर असं काहीतरी मुद्दे तुम्हाला मांडायचे आहेत, ऍप्लिकेशन ओरिएंटेड, नॉट थिअरॉटिकल. आणि मग शेवटी एआयचा इथिकल यूज करणं म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे, की एआय कुठं कुठं वापरता येऊ शकतं इथिकली, ठीक आहे, किंवा एआयनी जे केलंय त्याचं मग व्हेरिफिकेशन करायला पाहिजे, किंवा एआयचे जजमेंट सोबत आपण स्वतः इंडिपेंडंट जजमेंट द्यायला पाहिजे आणि मग रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यायला पाहिजे. ठीक आहे, किंवा जिथं जिथं एआय वापरले तिथं तिथं ते डिस्क्लोज करायला पाहिजे, असा सूर काढून तुम्ही कन्क्लुजनकडे जाऊ शकता. आणि कन्क्लुजन पण थोडक्यातच लिहा, की एआयचा वापर करा, नाही असं नाही, की प्रोफेशनल जजमेंटला ते इम्प्रूव्ह करू शकतं पण त्याला कम्प्लीट रिप्लेस करू शकत नाही, असा सूर तुम्हाला काढायचा आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे कॉन्सेप्ट सिलेबसमध्ये बघितलेत किंवा ज्या थिअरीज थिंकर्स आतापर्यंत बघत आलोय त्याचा डायरेक्ट उल्लेख दिसतो का तुम्हाला कुठं? येस, सांगा बरं. नाही दिसत आहे ना? हा, अजिबात नाही. ठीक आहे, किंवा आता हा दुसरा प्रश्न बघा, अ बिझनेस हाऊस is working on a project that could displace a forest community from their habitat. Okay. As the administrative officer of that district, what ethical challenges are you likely to face? Simple आहे. ओके, की एक बिझनेस अशा प्रोजेक्टवर काम करतोय की ज्यामुळं जंगलात राहणाऱ्या आदिवासी कम्युनिटीचं विस्थापन होऊ शकतं त्यांच्या निवासापासून. तर तुम्ही त्या जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी आहात, तर तुमच्या समोर कोणते इथिकल चॅलेंजेस आहेत? आता इथं 3 पार्टी आहेत. ठीक आहे, एक म्हणजे प्रायव्हेट बिझनेसेस, दुसरं आदिवासी, आणि तिसरं तुम्ही प्रशासकीय. तर ह्या तिघांमधले इंटरॅक्शन तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, मग तुम्हाला परत आता ह्या थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट वाला प्रश्न आहे, जसा पहिला होता तसा हा आहे, की प्रोजेक्ट में प्रमोट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर, बट डिस्प्लेसमेंट कॅन थ्रेटन द कम्युनिटीज लाईव्हलीहूड, कल्चर, हॅबिटेट अँड डिग्निटी. सो इथं तुम्हाला जनरल अवेअरनेस दाखवायचं की जेव्हा जेव्हा एखाद्या समूहाचं अशा कारणांमुळे विस्थापन होतं तेव्हा तेव्हा काय काय थ्रेटन होतं, कशा कशाला धोके निर्माण होतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग कोर इथिकल चॅलेंजेस कुठले आहेत ते तुम्हाला सांगायचे. सगळ्यात पहिलं महत्वाचं चॅलेंज येतं डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. ठीक आहे, आता हे थोडक्यात लिहायचंय की कसं. दुसरं पब्लिक इंटरेस्ट वर्सेस कम्युनिटीज राईट. आता पब्लिक ॲज अ लार्जर नेशन हॅज इंटरेस्ट इन डेव्हलपिंग बिझनेसेस. ओके, पण त्या पर्टिक्युलर कम्युनिटीच्या राईट्सचं काय? ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं. तसं जस्टिस अँड इक्विटी ह्याचा पण मुद्दा येतोय. ठीक आहे, की हा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याची जी कॉस्ट आहे, एन्व्हायरमेंटल असेल किंवा सोशल कॉस्ट असेल, ती कुणाला भरावी लागणार आहे? मग तिथं न्याय आणि समता ह्याचा मुद्दा येतो. आता इथं तुम्ही रॉल्स आणू शकता. ठीक आहे, किंवा कन्सेंट घेतलीये का, इन्फॉर्म, ती पण त्यांना एक्सप्लेन केलंय का, त्यांचं पार्टिसिपेशन आहे का, किंवा पार्टिसिपेटिव्ह डिसिशन मेकिंग झालंय का, किंवा ज्यांचे डिस्प्लेसमेंट होते त्यांना लाईव्हलीहूड, उपजीविकेचा काही सोर्स दिलाय का, किंवा त्यांच्या पुनर्वसनाचे काही मुद्दे घेतलेत का, किंवा ज्याला आपण सकारात्मक भेदभाव म्हणतो जे जॉन रॉल्सनी सांगितलंय ते आपण आणलंय का, किंवा इथं प्रेशर टाकलं जातंय का पॉवरफुल स्टेक होल्डर कडून, हे पण तुम्हाला बघायचंय. जर अननेसेसरी अनइथिकल प्रेशर असेल मग तिथं इम्पार्शलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, नॉन पार्टिसनशिप असे मुद्दे येत आहेत का. त्यानंतर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, हे सगळं पारदर्शकपणे चाललंय का, की अंधारात लोकांना ठेवून चाललेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण, जिथं जिथं जमिनी अक्वायर केल्या जात आहेत तिथं तिथं रेझिस्टन्स का वाढतोय लोकांचा, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. की लोक विकास कामाच्या विरोधात नाहीयेत, पण त्यांना डार्क मध्ये ठेवून जे केलं जातं त्याला ते बऱ्याचदा विरोध करतात. मग ट्रान्सपरन्सी गरजेची आहे, तसंच अकाउंटेबिलिटी पण गरजेची आहे, की कोणीतरी ह्याला आन्सरेबल पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक स्टेक होल्डर जो तिथे येतोय जमीन घ्यायला तो म्हणतो हे आम्हाला वरून आदेश आहेत, आम्ही ह्याला आन्सरेबल नाही. पोलीस असो किंवा रेव्हेन्यू अधिकारी असो किंवा प्रशासनाची लोक असो किंवा प्रायव्हेट बिझनेसमन असो, ह्यांची कुणाची तरी अकाउंटेबिलिटी पाहिजे. आणि शेवटी मग कल्चरल आणि ह्युमन राईट्स, की हे जे कम्युनिटीज आहेत त्यांच्या कल्चरल आणि ह्युमन राईट्सचं काय है ना. करेक्ट. सो हे जे सगळे प्रश्न आहेत हे चालू घडामोडींशी निगडीत आहेत.
सो तुम्ही काय केलं पाहिजे इथून पुढे, मी तुम्हाला सांगितलंय तसं, की चालू घडामोडीमधल्या इश्यूजचं इथिकल एन्क्वायरी तुम्ही केली पाहिजे, तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तुम्ही फक्त थिअरॉटिकल अभ्यास करणं गरजेचं आहे. थिअरॉटिकल ही सुरुवात आहे, म्हणजे जे आपण कन्सेप्ट पाहतोय, थिंकर पाहतोय आणि त्यांना करंट अफेअरशी जोडतोय, ही सुरुवात आहे. पण तिथं थांबायचं नाही. आता गोईंग हेड हे फॉर्मॅट सतत बदलत राहणार आहेत, इव्हॉल्व्ह होत राहणार आहेत. तर तुम्हाला सुद्धा इथिक्सच्या पेपरची खरी डिमांड समजून घ्यायची आहे, की हा पेपर मुळात का आणलाय, त्यांना तुमच्याकडून काही क्षमता, काही लर्निंग, काही ऍप्लिकेशन ॲबिलिटीज पाहायचे, तर ते तुम्हाला बघायचं. तर हा जरा दुसरा प्रश्न की जो केस स्टडी ओरिएंटेड होता. ठीक आहे. तिसरा प्रश्न पहा. ओके, एन एंडेंजर्ड ट्राइब हॅज डेव्हलप्ड अ सिव्हिअर स्केलेटन डिफॉर्मिटी. स्केलेटन म्हणजे शरीराचं आतलं सांगाडा. ठीक आहे, की त्याची डिफॉर्मिटी किंवा त्याच्यामध्ये व्यंग निर्माण झालंय. ठीक आहे. अ युनिव्हर्सिटी रिसर्च हॅड आयडेंटिफाईड अ मिनरल सप्लिमेंट ॲज अ पॉसिबल रेमेडी थ्रू क्लिनिकल ट्रायल्स, दो क्लिनिकल ट्रायल्स आर येट टू बी कंडक्टेड. मग एका युनिव्हर्सिटी रिसर्चमध्ये त्यांना असं दिसलंय की एक पर्टिक्युलर जे खनिज आहे, मिनरल आहे, की ते त्यावर उपाय म्हणून काम करू शकतं त्या डिफॉर्मिटीवर, पण त्याचे अजून क्लिनिकल ट्रायल्स व्हायचे. आता प्रश्न असा आहे, शुड द डीएम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, यूज दिस रिसर्च ऑन द ट्राइब, डिस्कस फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ मेडिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. परत तिथं अप्लाइड इथिक्स आलेले. ठीक आहे, की डीएम म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे आणि त्यासाठी मेडिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा संदर्भ घ्यायचा. मग डीएम कडे डायलेमा काय आहे बघा. तर कॉन्फ्लिक्ट असा आहे की एकीकडे अर्जंट पब्लिक हेल्थ कन्सर्न त्याला ऍड्रेस करायचा आहे, तर दुसरीकडं इथिकल डायमेन्शन आहेत क्लिनिकल ट्रायल्सचे, की इव्हिडन्स बेस्ड सेफ क्लिनिकल ट्रायल व्हायला पाहिजे. मग मेडिकल इथिक्स काय सांगतं, तर हे 3-4 प्रिन्सिपल आहेत जे मेडिकल इथिक्समध्ये अंडरलाईन केले आणि तुम्हाला बाय हार्ट लक्षात ठेवायचं. एक म्हणजे बेनिफिशन्स. ओके, की ट्रायलमुळे कुठलं डॅमेज नाही व्हायला पाहिजे. ओके, आणि जे व्हल्नरेबल आहेत त्यांना प्रोटेक्ट करायला पाहिजे, जे कमजोर आहेत विशेषतः पेशंट त्यांना प्रोटेक्ट करायला पाहिजे. दुसरं आहे नॉन मलिफिसन्स. ओके, नॉन मलिफिसन्स म्हणजे जाणून बुजून हार्म होईल असं काही नाही करायला पाहिजे. मग ते एक्सपेरिमेंट का असेना, जर तुम्हाला आधीच ते ठरवता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सेफ्टी आहे, किती डोस, साईड इफेक्ट काय असू शकतात, हे सगळे अँगल बघायला पाहिजे. त्यानंतर ऑटोनॉमी, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची कन्सेंट घ्यायची आहे, जी फ्री असेल, विदाउट प्रेशर, इन्फॉर्म्ड असेल आणि व्हॉलंटरी स्वतःहून असेल. त्यानंतर जस्टिस पण द्यायला पाहिजे. ठीक आहे, की याचा अर्थ काय की ट्रायबल हे व्हल्नरेबल आहेत, इग्नोरंट आहेत, अनएज्युकेटेड आहेत, तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी जस्टिस पण असायला पाहिजे. आणि सायंटिफिक इंटिग्रिटी. ओके, की प्रॉपर रिव्ह्यू झाला पाहिजे, कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये हे झालं पाहिजे. तर मेडिकल इथिक्सचे प्रिन्सिपल्स तुम्हाला माहित पाहिजेत. तसंच एक डीएम म्हणून तुमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स काय सांगतात बघा. एक म्हणजे तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पब्लिक हेल्थची. तुम्ही मेडिकल प्रोटोकॉल बाजूला नाही सारला पाहिजे. प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. तसं ट्रान्सपरन्सी मेंटेन ठेवायला पाहिजे आणि हे जे सगळं चाललंय ते इक्विटेबली व्हायला पाहिजे. तर असे काही एक 7-8 प्रिन्सिपल जर तुम्ही उत्तरामध्ये आणले आणि त्या अनुषंगाने जर डीएमच्या रोलला स्पेल आउट केलं तर तुम्हाला मार्क्स चांगले भेटतील. आता इथं परत कॉन्सेप्ट, थिंकर आणि ऍप्लिकेशन ह्या तिघांच्या ट्रिनिटीचा वापर तुम्हाला करायचा. हे कळालं का तुम्हाला? थर्ड प्रश्न जो 2A आहे, हा प्रश्न कळालाय का तुम्हाला? येस. मी तुम्हाला प्रश्नाचा स्कोप सांगतोय की प्रश्न कसे येत आहेत आणि तुम्हाला कसं मेंटली प्रिपेअर करायचं ह्या सगळ्या अभ्यासासाठी. आपण जे क्लासमध्ये बघणार आहे अर्थातच ते थेरॉटिकल बघावं लागणार आहे, कारण तुमचा इथिक्सचा पाया नाहीये. पण जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं आपण करंट अफेअर मधल्या काही अप्लाइड गोष्टी इथं आणून ओके आपण त्या डिस्कस करणार आहे. आता 2B प्रश्न बघा. डिस्कस हाऊ नॅशनल सिक्युरिटी कॅन बी बॅलन्स्ड विथ कन्सर्न्स ऑफ ह्युमन राईट्स. परत हा अप्लाइड आहे. ठीक आहे, की इथं 2 गोष्टी आहेत. नॅशनल सिक्युरिटी इकडे महत्वाची आहे आणि दुसरं ह्युमन राईट्स. आता हे थोडक्यात तुम्हाला थिअरीशी लिंक करता येते का बघा. इट इज ऑल्सो कन्फ्लिक्ट बिटवीन युटिलिटारिनिझम अँड डिओन्टॉलॉजी. वाटतं का तुम्हाला? येस. येस वाटतंय ना, कारण नॅशनल सिक्युरिटी ही जास्तीत जास्त लोकांच्या जास्तीत जास्त भल्यासाठी आहे. ठीक आहे, पण ह्युमन राईट्स आर मोर इंडिव्हिज्युअलिस्टिक इन ओरिएंटेड. तर तुम्हाला असं म्हणायचं की हा कॉन्फ्लिक्ट कधी कधी येऊ शकतो, पण तो तसा असायलाच पाहिजे असं नाही. दोघांनाही बॅलन्स करता येऊ शकतं. मग काय काय पाहिजे ह्या दोघांना बॅलन्स करताना? तर हे प्रिन्सिपल्स पाहिजेत. ओके, एक म्हणजे प्रपोर्शनॅलिटी.
की तुम्हाला किती गरज आहे सिक्युरिटी मेजर्सची, किती प्रमाणात आहे, तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. अननेसेसरी एक्सेसिव्ह रिस्ट्रिक्शन नाही टाकले पाहिजे की ज्याच्यामुळे ह्युमन राईटचं हनन होईल. दुसरं आहे रूल ऑफ लॉ. कायद्याचं राज्य पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही करणार आहे सर्वेलन्स, डिटेशन, रिस्ट्रिक्शन ऑन लिबर्टी, ते कॉन्स्टिट्यूशन आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच केलं पाहिजे. तिसरं आहे ज्युडिशियल ओव्हरसाईट पाहिजे. म्हणजे जिथं मिलनी म्हटलं होतं की जे कॉम्पिटंट जजेस आहेत त्यांचा पण हस्तक्षेप पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली लोकांच्या अधिकारांचं उल्लंघन होऊ शकतं. त्यानंतर अकाउंटेबिलिटी पाहिजे. जे जे करतील नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली त्याबद्दल ते उत्तरदायी असायला पाहिजे. त्यानंतर हे सगळीकडे नाही लागू झालं पाहिजे, टार्गेटेड झालं पाहिजे. ओके, की जिथं खरंच गरज आहे, ओके, जेन्युइन थ्रेट आहे, तिथंच हे झालं पाहिजे. उगाच कुणाला टार्गेट करण्यासाठी एंटायर कम्युनिटीला तुम्ही क्रिमिनल ब्रँड करताय, डिस्क्रिमिनेट करताय नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली, कलेक्टिव्ह पनिशमेंट देताय, असं ते नाही झालं पाहिजे. त्यानंतर प्रायव्हसी, म्हणजे इंटेलिजन्स आणि डिजिटल सर्वेलन्स जरी असला तरी त्याला लिगल सेफगार्ड पाहिजे, लिमिटेड आणि प्रोटेक्टेड यूज पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे की जे तुम्ही करताय नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली ते ट्रान्सपरंटली शेअर करता आलं पाहिजे. आणि हे सगळं करताना ह्युमॅनिटेरियन कन्सिडरेशनना सुद्धा समोर ठेवायचं. सो बघा, एक 7-8 मुद्दे थोडक्यात लिहिले की तुमचं 150 वर्डचं आन्सर पुरेसं होतं. ठीक आहे. सो तुम्हाला इफेक्टिव्हली 150 वर्डच्या आन्सरचा विचार करताना एक 7-8 मुद्दे किमान आपल्याकडे आहेत का की ज्यांना आपण हाताशी धरून एक चांगलं उत्तर लिहू शकतो, हे स्वतःला विचारायचं आहे. ठीक आहे. सो इथून पुढे सराव करताना उत्तरांचं लिहिण्याचा तो तुम्हाला 150 वर्डच्या फॉर्मॅटमध्येच करायचं. ओके. आता त्यांनी थिंकर पण घेतले, डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके, इंडियन थिंकर. तर त्यांनी काय म्हटलं बघा, आता ह्यावेळी एक विशेष गोष्ट अशी झालेली आहे की जी आतापर्यंत नाही झाली. आतापर्यंत कंपल्सरी कोट्स यायचे, 3 कोट्स यायचे, महान व्यक्तींचे, ग्रेट लीडरचे, फिलॉसॉफरचे, आणि त्याचा अर्थ तुमच्या दृष्टीने सांगा असं ते म्हणायचे. पण ह्यावेळी असं एकही कोट आलेलं नाही. ठीक आहे, इनडायरेक्टली आलेलं आहे. लिडिंग क्वेश्चन जसं हे, पण सिम्पल कोट जे यायचं किंवा काउंटर इंट्युटिव्ह कोट जे यायचं ते आलेलं नाही. मग आता डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्याबद्दल इनडायरेक्टली काय म्हटलं बघा, त्यांनी हॅड कॉशन म्हणजे वॉर्निंग दिलेली आहे. ठीक आहे, किंवा चेतावणी दिली. कसली? दॅट एम्प्लॉईंग सिव्हिल डिसओबिडियन्स विदिन अ कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी इक्वेट्स टू एन्डॉर्सिंग अनार्की. आता सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे काय हो? ऐकलंय का हा शब्द कधी? सविनय कायदेभंगाच्या चळवळीला हा लावला होता. ठीक आहे, हा कायदेभंग. कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसीमध्ये जर तुम्ही कायदेभंग करायला लागलात तर तुम्ही अराजकतेला आव्हान देताय किंवा समर्थन करताय त्याचं. अनार्की म्हणजे अराजकता. ठीक आहे, लॉलेसनेस. हाऊ शुड मॉडर्न डेमोक्रेसीज नेव्हिगेट द इथिकल डायलेमाज. म्हणजे आधुनिक काळातल्या लोकशाहींनी ही नैतिक द्विधा कुठली? posed by civil disobedience movements that aim to promote social justice against policies that may raise genuine concern. म्हणजे आता 2 चाललंय. ओके, की सिव्हिल डिसोबिडियन्सचा वापर करून जस्टिस सर्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय अगेन्स्ट पॉलिसीज, अशा धोरणांच्या विरुद्ध की ज्यांच्यामध्ये जेन्युइन समस्या आहेत, खऱ्याखुऱ्या समस्या आहेत. तर हा डायलेमा कायम राहणार आहे, कारण जस्टिस तर व्हायला पाहिजे, पण सिव्हिल डिसोबिडियन्समुळे अनार्की होऊ शकते, हे पण व्हायला पाहिजे. सो हे आधीच डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी हायलाइट केलं होतं. पण आता त्याच्याबद्दल आपल्याला ऍज अ सिव्हिल सर्वंट काही इथिकल डायलेमा होऊ शकतात. तर काय होतात ते तुम्हाला बघायचंय. ओके, सो बघा की इथिकल डायलेमाज कोणते आहेत आणि हे कसं करायचं. पहिला आहे जस्टिस वर्सेस लिगॅलिटी. ओके, जस्टिस वर्सेस लिगॅलिटी म्हणजे अनजस्ट पॉलिसी मे मोरली जस्टिफाय प्रोटेस्ट बट व्हायलेशन ऑफ लॉ कॅनॉट बिकम रुटीन सबस्टिट्यूट फॉर डेमोक्रेटिक प्रोसेसेस. ओके, की अनजस्ट पॉलिसीच्या विरुद्ध तुम्ही मोरली प्रोटेस्ट करू शकता आणि ते जस्टिफाईड पण आहे. पण दरवेळी तुम्ही प्रोटेस्ट करून दरवेळी कायद्याचं उल्लंघन करणं बरोबर नाहीये. त्यानंतर राईट टू डिसेंट, हे पण तुम्हाला सांगायचं की प्रत्येक डेमोक्रेसीमध्ये राईट टू डिसेंटचा अर्थ आहे की हरकत घेणे. ओके, तर ते पीसफुल झालं पाहिजे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, राईट टू ऑर्गनाइज, हे पण प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. त्यानंतर प्रपोर्शनॅलिटी. ओके, की किती प्रमाणात करताय, पीसफुल चाललंय का, नॉन व्हायलंट आहे का. ठीक आहे, हे तुम्हाला बघायचंय. त्यानंतर हे कॉन्स्टिट्युशनल अव्हेन्यूचा आधी वापर केलाय का, म्हणजे कोर्टकडे गेलाय का, लेजिस्लेचरकडे गेलाय का, इलेक्शन थ्रू हे केलंय का, पेटिशन थ्रू केलंय का, पब्लिक कन्सल्टेशन थ्रू केलंय का, ह्याच्या थ्रू केलंय का.
स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी, स्टेटनी सुद्धा अशा डिसेंटला क्रिमिनलाइज नाही केलं पाहिजे. म्हणजे आता काही बाबतीत तुम्ही बघितलं की प्रोटेस्टरच्या विरुद्ध त्यांनी FIR दाखल केले प्रोटेस्ट संपल्यानंतर, तर असं क्रिमिनलाइज करणं हे पण ठीक नाहीये. ठीक आहे, अकाउंटेबिलिटी पाहिजे की प्रोटेस्ट लिडरनी सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे जर व्हायलन्स झाला तर, किंवा मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केली तर कुणी, किंवा मायनॉरिटीचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. तर असे काही कन्सर्न्स आहेत की जे सिव्हिल डिसओबिडियन्स एकीकडे आणि जस्टिस दुसरीकडे देऊ शकता ना. जंतर मंतरवरली प्रोटेस्टचं उदाहरण देऊ शकता, पण ते थोडंसं कॉन्स्टिट्युशनली करेक्ट द्या, असं पॉलिटिकल अजेंडा ड्रिव्हन देऊ नका. ठीक आहे, तर तुम्हाला शेवटी सूर काय काढायचं बघा की मॉडर्न डेमोक्रेसीज नायदर रोमॅन्टिसाइज सिव्हिल डिसओबिडियन्स नॉर सप्रेस डिसेंट. म्हणजे दरवेळी कायदेभंग ह्याला रोमॅन्टिसाइज करणं किंवा त्याच्याकडे एक आदर्शवत बघणं हे पण ठीक नाहीये, आणि दुसरीकडं जो लोकांचा विरोध आहे त्याला सप्रेस करणं हे पण ठीक नाहीये. मग काय करायचंय तर इथिकल बॅलन्स पाहिजे. हे इन्शुअर करायचं की रेझिस्टन्स पीसफुल होईल आणि सोशल जस्टिस पण कायद्या थ्रू सर्व्ह केला जाईल. ह्या दोन्ही म्हणजे हे उत्तरदायित्व फक्त प्रोटेस्टरचं नाही तर हे राज्य संस्थांचं पण आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं सूर काढायचं की हे फक्त उत्तरदायित्व प्रोटेस्टरचं असू शकत नाही, हे उत्तरदायित्व राज्य संस्थांचं पण असायला पाहिजे. कळालं का तुम्हाला? येस. सो हे अप्लिकेशन होतं डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या विचारांचं मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये. आता हा जो प्रश्न आहे 3B हा पण थिंकरवरच आहे, इनडायरेक्टली गांधींवर आहे. गांधींनी ट्रस्टीशिपचा कॉन्सेप्ट वापरलाय. ओके, की जे श्रीमंत आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांच्याकडे जे लाभलंय त्यांना पैसा असेल, सत्ता असेल, त्याचे जे विश्वस्त आहेत. ओके, मग हा जो कॉन्सेप्ट आहे हा एक IAS अधिकारी स्वतःच्या कामामध्ये न्याय आणण्यासाठी, फेअरनेस आणण्यासाठी कसा वापरू शकतो हे तुम्हाला सांगायचं. इट इज नथिंग बट द ऍप्लिकेशन ऑफ ट्रस्टीशिप. तर पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये गांधींची ट्रस्टीशिप म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे हे सांगायचंय. ओके, सो गांधींनी असं म्हटलं की हे जे सगळ्याला आपल्याला लाभलंय, सत्ता, पैसा किंवा रिसोर्सेस, हे आपली स्वतःची खाजगी मालमत्ता नाही. ठीक आहे, तर सोसायटीने आपल्याकडे एक विश्वास म्हणून ते काही काळापुरतं दिलेलं आहे. मग हे कसं वापरायचं ह्याचे काही मुद्दे आहेत. ओके, पहिलं बघा, ट्रीट गव्हर्नमेंट फंड, लँड, इन्फ्रास्ट्रक्चर, नॅचरल रिसोर्सेस ॲज बिलॉंगिंग टू पीपल अँड प्रिव्हेंट देअर मिसयूज. हे IAS अधिकाऱ्यांनी करायचं. दुसरं, ऍडमिनिस्ट्रेशन करताना हे सिटिझन सेंट्रिक झालं पाहिजे. म्हणजे जे सगळ्यात तळागाळातले आहेत, जसं गांधींच्या तलिस्मानमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की पुअरेस्ट पुअर, त्यांच्या फायद्याचं कसं होईल, रॉल्सनी पण म्हटलेलं आहे, ह्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. तसं संसाधनाचं वितरण होताना इक्विटेबली झालं पाहिजे, समतापूर्वक. म्हणजे ज्याच्याकडे फारच कमी आहे त्याला प्रायोरिटी पहिल्यांदा मिळाली पाहिजे. त्यानंतर रिस्पॉन्सिबल यूज ऑफ ऑथॉरिटी. जेव्हा जेव्हा तुम्हाला अधिकार वापरायचे आहेत, बळाचा वापर करायचा आहे, तेव्हा तो जबाबदारीने केला पाहिजे आणि फक्त पब्लिक इंटरेस्टसाठी केला पाहिजे. त्यानंतर कॉर्पोरेट अकाउंटेबिलिटी, हे पण महत्वाचं आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे, वेल्थ आहे, पॉवर आहे, असे कॉर्पोरेट्सनी सुद्धा CSRच्या थ्रू किंवा स्वतःच्या ऍक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन स्वतःचं कार्य घेतलं पाहिजे. त्यानंतर पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे शासनामधला. मग डिसिशन मेकिंग मध्ये असेल, डिसिशन इम्प्लिमेंटेशन मध्ये असेल, पॉलिसी राबवण्यामध्ये किंवा डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीमध्ये असेल. तसं ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी पाहिजे. आता हे बघा, ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आर इनसेपरेबल पार्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स. म्हणजे तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं हे दोन मुद्दे येतातच. ठीक आहे, तर ओपननेस पाहिजे डिसिशन मेकिंग मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, जे सत्तेच्या ठिकाणी बसतात ती लोक इथिकल पाहिजेत, की ज्यांना बघून लोक इन्स्पायर होतील. तरच ट्रस्टीशिपला काही अर्थ राहील, नाहीतर ट्रस्टीशिप ही फक्त नावासाठी राहील. कळतंय? तर तुम्हाला गांधींचा कॉन्सेप्ट आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन मधलं अप्लिकेशन याचा विचार करून हे उत्तर लिहायचं. सो बघा, आता परत आपण अप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्नाचाच विचार करतोय. सो गोईंग अहेड, आता गोईंग अहेड जसे आपले लेक्चर होतील आणि आपण विविध कॉन्सेप्ट थिंकर बघू, तेव्हा त्या बेसला तर महत्व द्यायचंच आहे. पण दरवेळी तुमच्या डोक्यामध्ये असा विचार असला पाहिजे की हे सगळं करताना ओके, ह्याचं रिअल लाईफमध्ये, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये, सोशल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, एन्व्हायरमेंटल इथिक्स, मेडिकल इथिक्स, इथं कुठं कुठं कसं कसं अप्लिकेशन होऊ शकतं ह्याचे मुद्दे आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला तयार करून ठेवायचे. ठीक आहे, आता 3C हा सुद्धा थिंकर ओरिएंटेड म्हणता येईल. शेक्सपियर वॉज अ थिंकर, ही वॉज रायटर. पण रायटिंग थ्रू त्यांनी काही आयडियाज आपल्याला दिलेल्या आहेत, त्याचं इम्प्लिकेशन आपल्याला बघायचं.
तर शेक्सपियर असं म्हणतात की द आर्म्स आर फेअर व्हेन द इंटेंट ऑफ बिअरिंग दिम इज जस्ट. ओके, म्हणजे शस्त्र बाळगणं हे न्याय्य असू शकतं जर त्याच्या मागचा हेतू हा न्याय्य असेल तर. ओके, तर ह्याची इथिकल इम्प्लिकेशन काय आहेत गव्हर्नन्समध्ये. ओके, तर आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही परत शेक्सपियरचा उल्लेख करू शकता आणि मग सांगू शकता की ह्याचा अंडरलाईंग मेसेज काय, की एथिकल लेजिटिमसी ऑफ पॉवर डिपेंड्स ऑन नॉट मिअरली ऑन द मीन्स एम्प्लॉयड बट ऑल्सो ऑन द पर्पज फॉर विच पॉवर इज एक्सरसाइज्ड. ओके, मग परत तेच प्रिन्सिपल येतात. पब्लिक इंटरेस्ट पाहिजे, ठीक आहे. दुसरं मीन्स अँड एंड, हे डिबेट सॉल्व्ह करता आलं पाहिजे. प्रपोर्शनॅलिटी पाहिजे, लिगॅलिटी पाहिजे, नेसेसिटी, रूल ऑफ लॉ पाहिजे, प्रोटेक्शन फ्रॉम अब्यूज पाहिजे. त्यानंतर उत्तरदायित्व पाहिजे, अकाउंटेबिलिटी. त्यानंतर इंटेन्शन, यू आर डुईंग इट फॉर पब्लिक पर्पज ऑर विथ द सेन्स ऑफ ड्युटी. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत की जिथं शस्त्र बाळगणं आणि त्याचा वापर करणं हे जस्टिफाय केलं जाऊ शकतं. आणि ह्याचे मग रिअल लाईफ अप्लिकेशन द्या, की जेव्हा सिक्युरिटी फोर्सेस शस्त्र वापरतात तेव्हा त्यांना त्याचं उत्तरदायित्व पण सांगावं लागतं. आता जसं प्रोटेस्टमध्ये AK-47 वापरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली, हे ऐकलंय का तुम्ही? येस. हा, तर हे जस्टिफाईड आहे ना, की तुम्ही खरंच त्याचा नेसेसरी यूज केला का, स्वबचावासाठी केला का, हिंसा टाळण्यासाठी केला का उगाच प्रोटेस्टरना जखमी करण्यासाठी केलाय. हे प्रपोर्शनॅलिटी, इंटेंट, अकाउंटेबिलिटी ह्या सगळ्याच्या अंडर येतं. सो हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आहे 4th A. आता हा प्रश्न वाचा आणि समजून घ्या आणि मला सांगा की तुम्हाला काय कळालं. ओके, या प्रश्नावरून काय कळालं तुम्हाला सांगा बरं. हा, याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होते बऱ्याचदा, की डॉक्टरला काय योग्य वाटतं आणि पेशंटला काय योग्य वाटतं ह्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट येऊ शकतो. ठीक आहे, होऊ शकतं का असं? डॉक्टरला वाटतं आपण अमुक लाईन ऑफ ऍक्शन घ्यायला पाहिजे की ज्यामुळे पेशंटचं भलं होईल, आणि दुसरीकडे पेशंटला असं वाटतं की नको नको ते योग्य नाहीये, हे दुसरं लाईन ऑफ ऍक्शन घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझं भलं होईल. मग बऱ्याचदा डॉक्टर काय करतात अशा वेळी, दे ट्राय टू परसुएड द पेशंट. आणि मग बऱ्याचदा पेशंट पण डॉक्टरांना आपल्यापेक्षा जास्त कळतं, मग इच्छा नसतानाही त्याला होकार देतात. हा, म्हणजे डॉक्टर फोर्स नाही करते, कन्व्हिन्स हा शब्द वापरलाय है ना, परसुएशन चाललेलं येतं. ठीक आहे, आणि डॉक्टर बिंग ऑथॉरिटी, बऱ्याचदा पेशंट अगदी इच्छा नसली तरी डॉक्टरांच्या होला हो म्हणतात. असं तुमच्या बाबतीत झालंय का कधी? अगदी मायनर मेडिकेशनसाठी सुद्धा, की तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्ट करायची होती पण डॉक्टर म्हणाले की नाही हे नको करायला, आपण हे करूया, आणि मग तुमची इच्छा नसते तुम्ही म्हणता ठीक आहे डॉक्टर, है ना. तर हा कन्फ्लिक्ट येतो बऱ्याचदा. मग ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पॅटर्नलिझम हा एक कॉन्सेप्ट आहे. पॅटर्नलिझमला आपण काय म्हणतो, इट इज लाईक पालकत्व. पॅटर्नलिझम किंवा काय म्हणतात, थोडस मालक वर्चस्व दाखवून करून घेणं, पॅटर्नलिस्टिक असं म्हणतात. ठीक आहे, आणि बेनिफिसन्स हा एक तत्व आहे. ठीक आहे, तर पॅटर्नलिझम कसं होतं बघा,
When a doctor overrides or influences patient's preference on the assumption that the doctor knows what is best for the patient. है ना, डॉक्टरांना पण असं वाटायला लागतं की मला माहिती आहे की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, आणि मग डॉक्टर इन्फ्लुअन्स करायला लागतात. आता ह्या केसमध्ये डॉक्टरांनी परस्युएड केलंय, ठीक आहे, सर्जरीसाठी, है ना, आणि रिलक्टंटली त्यांनी हो म्हटलेलं आहे. तर इथं एक इश्यू असा येतो की त्या व्यक्तीची जी कन्सेंट होती ती खरंच व्हॅलिड कन्सेंट म्हणता येईल का? तर नाही म्हणता येत. ठीक आहे, बिकॉज ती इन्फॉर्म्ड होती असं नाहीये. कन्व्हिन्स करणं हे बऱ्याचदा थोडंसं टॅक्टिक्स वापरून सुद्धा होऊ शकतं, भीती घालून. रॅशनली सगळं इन्फॉर्म केलंय आणि मग झालंय असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं नाही, है ना. हा, म्हणजे ह्या केसमध्ये असं दिलं नाही ना की सगळे फॅक्ट्स प्रेझेंट केलेत, सगळ्या साईड सांगितल्यात, कन्व्हिन्स केले, एवढंच म्हटले. सो कधी कधी डॉक्टर ऑथॉरिटी दाखवू शकतात, भीती दाखवू शकतात. ओके, हा, मॅनिप्युलेशन होऊ शकतं. तर ह्याला कॉम्प्रोमाइज कन्सेंट म्हणतात. मग मेडिकल एक्सपर्टीज आहे म्हणून अशा पद्धतीची कन्सेंट घेणं योग्य आहे का? तर ते तुम्हाला म्हणायचं नाही. जरी डॉक्टरांना बऱ्याचदा माहिती असतं की पेशंटच्या हिताचं काय आहे, तरी त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करताना तो इथिकली प्रयत्न करावा. म्हणजे सगळ्या बाजू सांगून, पूर्ण फॅक्ट सांगून, पूर्ण इम्प्लिकेशन सांगून, ज्याला आपण इन्फॉर्म्ड कन्सेंट म्हणतो. ठीक आहे, पण बऱ्याचदा असं पण होऊ शकतं, ओके, की त्याची दुसरी बाजू बघा, की कदाचित तुम्ही पेशंटला सगळं सांगायला गेलात, पण तो इंटलेक्च्युअली प्रिपेअर पण आहे का? काय वाटतं तुम्हाला? कधी कधी काही पेशंट आपल्याकडे जे येतात ते अशिक्षित असू शकतील, किंवा त्यांना त्या क्षेत्रातलं एवढं ज्ञान पण नसू शकतं. समजा एखादी कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे आणि तुम्हाला सगळं खोलात जाऊन त्याला सांगायचं आणि तुम्ही केलं पण तसं ऍज अ डॉक्टर, तर त्याला नाही कळालं तर व्हॉट नेक्स्ट? मुद्दा कळतोय का? सो कधी कधी डॉक्टरांना सुद्धा पेशंटला अंधारात ठेवून गोष्टी कराव्या लागतात आणि कधी कधी ते जस्टिफाय होऊ शकतं. बरोबर आहे, इथं निखिलेशनी म्हटलं की कधी कधी पेशंट घाबरू शकतो तुम्ही खूप सांगितलं तर. असं पण होऊ शकतं का? व्हॉट डू यू थिंक? तर ह्याच्यामध्ये इनहेरंट डायलेमा आहे आणि तो बऱ्याचदा रॅशनली रिझॉल्व्ह करता येतोच असं नाही. किंवा पेशंटला कळेपर्यंत तुम्ही वाट बघितली आणि तोपर्यंत जर रोगाने डॅमेज केलं तर असं पण होऊ शकतं की पेशंटला समजेपर्यंत, त्याचं मन वळेपर्यंत, त्याची इच्छा तशी होईपर्यंत वाट बघितली आणि इफ पेशंट डाईज देन हु इज रिस्पॉन्सिबल, असं पण आहे ना. हा, तर हा पण एक मुद्दा आहे. त्यानंतर बेनिफिशन्सचा मुद्दा तुम्ही सांगा. ठीक आहे, की बेनिफिशन्स मध्ये असं आहे की हेल्थ केअर प्रोफेशनलनी पेशंटच्या बेस्ट इंटरेस्टसाठी काम केलं पाहिजे आणि त्याचं वेलबिंग प्रमोट केलं पाहिजे, है ना. सर डॉक्टरला खरोखरच त्याच्या ज्ञानावर हे माहिती आहे की सर्जरी सेफर अँड मोर इफेक्टिव्ह, तर कन्व्हिन्स करण्यामध्ये काही हरकत नाही, नथिंग रॉंग. ठीक आहे, हा, की इंटेन्शन तसं पाहिजे, है ना. समजा मेथड कदाचित परस्युएशनची चुकीची असेल, भीती घालणं असेल किंवा काय मॅनिप्युलेट करणं असेल, पण जर इंटेंट चांगला असेल की पेशंटचं भलं व्हावं, तर कधी कधी ते ऍक्सेप्टेबल आहे. ओके, मग तुम्हाला कन्क्लुजन सांगायचंय की बेनिफिशन्स ऑटोनॉमीला ओव्हरराईड करत नाही, पण कधी कधी करू शकतो जर व्यक्तीला ऑटोनॉमसली निर्णय घेता येत नसतील तर. पण व्यक्तीला जनरली घेता येतात म्हणून त्याला फ्री आणि इन्फॉर्म कन्सेंटची चॉईस द्यावी, त्याला सगळं सांगावं. पण समजा व्यक्तीकडे ती क्षमता नसेल तर बेनिफिशन्सचा वापर केला जावा असं तुम्हाला सांगायचं, है ना. समजा पेशंटला जमत नसेल तर मग फॅमिलीला आणा, एज्युकेटेड व्यक्तीला आणा की जी ऑन बिहाफ ऑफ पेशंट, की ज्याच्यावर पेशंटचा विश्वास आहे, त्यांच्या थ्रू पेशंटला तुम्ही कन्व्हिन्स करा. तर हे सगळं आपण ऍटिट्यूड मध्ये पण शिकणार आहे. ठीक आहे, हा, की समजा पेशंटला कळत नसेल तर पेशंटची जवळची व्यक्ती अशी आणा जिला कळतंय आणि जिच्यावर पेशंटचा विश्वास आहे, आणि त्यांना एक्सप्लेन करा. आणि मग त्यांनी पेशंटला एकदा भरोसा दिला की मग पेशंटची कन्सेंट ही व्हॅलिड व्हायला लागते. हे कळालं का तुम्हाला? येस. आता हे सगळं आपण ऍटिट्यूड, वृत्ती नावाच्या घटकामध्ये बघणार आहे. ओके, सो बघा, मेडिकल इथिक्सचं अप्लिकेशन ते आता परत परत विचारायला लागले. सो तुम्हाला अप्लाइड इथिक्सच्या नोट्स पण हळूहळू कन्सॉलिडेट गोइंग अहेड करायचे. डोंट वरी, मी पण तुम्हाला देणार आहे नोट्स. ठीक आहे, पण मी जेवढं देतोय त्यापुरतं लिमिटेड राहू नका, बिकॉज एक्झाम इज व्हेरी डायनॅमिक. मी फक्त तुम्हाला एक फाउंडेशन क्रिएट करून देईन. ठीक आहे, त्यानंतर मात्र तुम्हाला
रेग्युलरली टेस्ट सिरीज पण अप्लाय करायचे, आपल्या इथले प्रश्न सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. आणि एकदा नाही 2-3दा टेस्ट सिरीज लिहायचे, मगच तुम्हाला थोडाफार कॉन्फिडन्स येऊ शकतो. तुम्ही असं अज्युम नाही करायचं की मी एकदा टेस्ट सिरीज दिली की माझं झालं, असं ते नाहीये. पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये बऱ्याचदा आपल्याला कळतच नाही कुठं चाललंय सगळं, ठीक आहे. काहीतरी काय थोडीशी आयडिया येते, पण सेकंड थर्ड टेस्ट सिरीजमध्ये यू बिकम अ व्हेरी प्रोफेशनली ॲस्पिरंट, प्रोफेशनली प्रिपेअर्ड ॲस्पिरंट, ठीक आहे. सो हा प्रश्न कळाला का तुम्हाला? पॅटर्नलिझम आणि बेनिफिसन्स यातला स्ट्रगल कसा असतो? येस, ग्रेट. आता 4B, efficiency is doing things right while effectiveness is doing the right thing. How do you strike the balance between two to enhance productivity? आता हे खरं तर कॉर्पोरेट वर्ल्ड मधलं वाक्य आहे आणि आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव रेड स्टीफन कोवे. हॅव यू हर्ड अबाउट स्टीफन कोवे? येस. तुमच्या एकानेही स्टीफन कोवेचं नाव ऐकलं? बर, ह्या पुस्तकाचं नाव ऐकलंय बघा, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. करेक्ट, त्याचा ऑथर आहे स्टीफन कोवे. तर त्याच्या पुस्तकातलं हे वाक्य आहे. अर्थात तो काही ओरिजिनेटर नाही या कोटचा, ते आधीपासून आहे, पण त्यांनी त्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं आहे की इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस ह्या दरवेळी दोन्ही एका वेळी गोष्टी असत नाही, ठीक आहे. त्यांच्यामध्ये कधी कधी बॅलन्स साधावा लागतो. कधी कधी राईट थिंग करताना इफिशियन्सी कॉम्प्रोमाइज होऊ शकते, ओके, किंवा इन राईट वे इफिशियंटली करताना इफेक्टिव्हनेस कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, ओके. सो इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस याची व्याख्या द्या आधी, की इफिशियन्सी म्हणजे काय, डुईंग थिंग्स राईट म्हणजे काय. तर याचा अर्थ आहे युझिंग मिनिमम टाइम, रिसोर्सेस अँड एफर्ट्स, ओके, बेस्ट पॉसिबल वे मध्ये कर. व्हेअरएज इफेक्टिव्हनेस म्हणजे अचिव्हिंग द इंटेंडेड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपल्याला जे हवंय ते साध्य करता येईल. मग आता सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी हवी असेल, शाश्वत, तर तुम्हाला ह्या दोघांचाही बॅलन्स साधावा लागतो. मग कसं? तर आता हे थोडंसं मॅनेजरियल आहे, ठीक आहे. मॅनेजमेंट थिअरीमध्ये पण येतं हे, की एक तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअरली सांगा लोकांना की काय अचीव्ह केलं पाहिजे. त्यानंतर प्रायोरिटाईज करा की तुम्ही सगळंच एका वेळी करू शकत नाही, ठीक आहे. ज्याला 80-20 रूल पण म्हणतात. कधी ऐकलं का 80-20 रूल? येस, ऐकलं तुम्ही 80-20 रूल? 20% वर्क अचीव्ह 80% रिझल्ट. म्हणजे निवडकच कामं अशी असतात की ज्यातून बहुतांश रिझल्ट मिळतात. किंवा आउटकम ओरिएंटेड ऍडमिनिस्ट्रेशन, इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स थ्रू रिझल्ट, है ना. नुसतं स्पीड नका बघू, रिझल्ट पण बघा. त्यानंतर प्रोसेस ऑप्टिमायझेशन, प्रोसेस सिम्प्लिफाय करा, इफेक्टिव्ह करा. डुप्लिकेशन नको, जिथं जिथं शक्य आहे तिथं टेक्नॉलॉजी वापरा, है ना. एव्हिडन्स बेस्ड डिसिशन, प्रूफ वापरा जिथं ऑब्जेक्टिव्हिटी येते, ठीक आहे. डेटा, एक्सपेरिमेंटेशन. त्यानंतर स्पीड आणताना क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करू नका, ओके. उगाच घाई गडबड केलेली आहे, मग रिवर्क होतंय, पुअर क्वालिटी आउटकम येत आहे, असं नाही. फीडबॅक मेकॅनिझम ठेवा इफिशियन्सी तशीच ठेवण्यासाठी किंवा इफेक्टिव्हनेस ठेवण्यासाठी. त्यानंतर इथिकल डायमेन्शन चेक करा की जे आपल्यासाठी काम करतायत त्यांचं वेलबिंग अचीव्ह होतंय का. आणि अडॅप्टिव्ह अप्रोच पाहिजे, म्हणजे सतत बदलता आलं पाहिजे, जसं जसे ऑब्जेक्टिव्ह बदलतात तसं. हे केलं तरच इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस कॅन गो हँड इन हँड. अदरवाईज असं होतं की एक विन होतं, दुसरं लूज होतं. विन लूज सिच्युएशन नाही पाहिजे, विन विन सिच्युएशन पाहिजे, ठीक आहे. आणि मग तुम्ही यामध्ये कंटेम्पररी टेक्नॉलॉजीजचा उल्लेख करू शकता. AI असेल किंवा रोबोटिक्स असेल, वगैरे वगैरे. हा डिफरन्स तुम्हाला सांगता आला पाहिजे की इफेक्टिव्हनेस ठरवतं गोल्स काय पाहिजेत, इफिशियन्सी ठरवते आपण ते कसे परस्यू केले पाहिजे, ठीक आहे. हे बऱ्याचदा मॅनेजरियल वर्ल्ड मधलं एक घोषवाक्य आहे, ओके. सो हे झाला 4B. आता 5th प्रश्न काय आहे बघा. त्यांनी काय म्हटलेलं आहे? युजली स्कूल्स वर्किंग इन रिमोट एरियाज डू नॉट फुली कम्प्लाय विथ गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स, ओके. म्हणजे जी रिमोट एरियामधल्या शाळा आहेत त्या बऱ्याचदा सरकारी नियमानुसार चालत नाहीत. का बरं?
However, if the rules are enforced strictly, it would lead to most school closing down. Enforcement of rules, due to enforcement of rules. है ना, की जर तुम्ही रूलला स्ट्रिक्टली अप्लाय केलं तर मग स्कूल क्लोज होतील. हाऊ शुड अन ऍडमिनिस्ट्रेटर स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन की रूल्स इम्प्लिमेंटेशन अँड एज्युकेशनल राईट्स ऑफ चिल्ड्रन, ह्याच्यातला बॅलन्स कसा साधायचा. ठीक आहे, मग हा तुम्हाला सांगायचा आहे बॅलन्स रूल एन्फोर्समेंट आणि चिल्ड्रन एज्युकेशनल राईट. ओके, की तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. ओके, व्हायलेशनला सिरियस व्हायलेशन कुठले आहेत की ज्याच्यामुळे सेफ्टी इश्यू होतात, आणि टेक्निकल कुठले आहेत की जे छोटे छोटे शॉर्टकमिंग्स आहेत. त्यानंतर सगळ्यात हायएस्ट प्रायोरिटी चाइल्ड वेलफेअरला द्यायला पाहिजे, है ना. स्कूल क्लोजर होणं, डिस्टर्ब होणं हे काही चाइल्ड वेलफेअर नाहीये. सो तुमची आर्ग्युमेंट अशीच आहे की जरी छोट्या छोट्या रिक्वायरमेंट मीट होत नसल्या तरी स्कूल क्लोज नाही व्हायला पाहिजे. प्रपोर्शनॅलिटी पण पाहिजे की जिथं जिथं शक्य आहे तिथं त्या प्रपोर्शनमध्ये पेनल्टी करा. जसं सिव्हिअर नॉन कम्प्लायन्स चाललंय तर पेनल्टी मारा. टाइम बाउंड कंप्लायन्स पाहिजे, तुम्ही डेडलाईन द्या, प्लस त्यांना टार्गेट द्या आणि रिसोर्सेस पण द्या. त्यानंतर सपोर्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट पाहिजे. नुसतं तुम्ही टार्गेट देताय पण सपोर्ट नाही दिला तर मग ते काम करणार नाही. मग ट्रेनिंग पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करा, टीचरना सपोर्ट द्या, त्यांना अनावश्यक कामं नका लावू, किंवा गव्हर्नमेंट स्कीमचा ऍक्सेस द्या. त्यानंतर कंडिशनल रिकॉग्निशन द्या. ओके, की त्यांना तात्पुरतं रिकॉग्निशन द्या की जेणेमुळं त्यांना इम्प्रूव्ह करता येईल. त्यानंतर लोकांचा सहभाग वाढवा, कम्युनिटी पार्टिसिपेशन, कारण ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण हे फक्त सिंगल हँडेडली ऍडमिनिस्ट्रेशन करू शकत नाही. कारण लोक वॉच ठेवतात, सोशल ऑडिट करतात, किंवा लोकल बॉडीज ज्या आहेत, स्कूल मॅनेजमेंट कमिटी ज्या लोकांच्या आहेत त्या तुम्हाला हेल्प करू शकतात. त्यानंतर काही स्टँडर्ड स्ट्रिक्टली एन्फोर्स करा, जसं सेफ्टी स्टँडर्ड्स असतील, फूड स्टँडर्ड्स असतील, किंवा टीचर कॉम्पिटन्स असेल, किंवा हायजीन स्टँडर्ड्स असतील, हे स्ट्रिक्टली एन्फोर्स करा. आणि शेवटी अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम आणा. ठीक आहे, मग तुम्हाला हे दोन्ही सांगायचं की काही ठिकाणी तुम्हाला अनकॉम्प्रोमाइजिंग ॲटिट्यूड ठेवायचं आहे जिथं सिरियस थ्रेट्स आहेत आणि चाइल्ड वेलबिंग इज ॲट स्टेक, पण जिथं टेक्निकल रिक्वायरमेंट आहे तिथे थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आणि सपोर्ट दाखवला तरी ते फुलफिल होईल. आता हा प्रश्न कुठल्या बाबतीत आलाय माहितीये तुम्हाला? भारतामध्ये जवळजवळ 90,000 पेक्षा जास्त शाळा बंद केलेल्या आहेत सरकारने. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आलेला आहे की जर शाळा क्लोज होत आहेत तर त्याची कारणं काय आहेत आणि कुठली कारणं जस्टिफाईड आहेत आणि कुठली कारणं नाहीत, यामधलं तुम्हाला डिफरन्स सांगता येतोय का, तर हा विचार तुम्ही आधीच केला पाहिजे. ठीक आहे, कारण ऑन द स्पॉट तेवढा विचार करायला वेळच नसतो. 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 150 शब्दांचं उत्तर लिहावं लागतं सेक्शन ई मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे 5th B, IR वर आहे. असा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये ह्यावेळी एमपीएससीच्या घेतलाय. ओके, बघा त्यांनी काय म्हटलंय, इथिकल कन्सिडरेशन्स आर ऑफन सब्जेक्टेड टू स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट ऑफ नेशन स्टेट्स. डिस्कस दिस फ्रॉम एन इथिकल पर्स्पेक्टिव्ह. आता हा खरं वाद आयडियलिझम आणि रिअलिझम मधला आहे. ओके, आयडियलिझम इज मोर अबाउट इथिकल डायमेन्शन्स ऑफ बिहेवियर, तर रिअलिझम इज मोर अबाउट नॅशनल इंटरेस्ट. ओके, रिअलिस्ट राहा. ठीक आहे, हा बऱ्याचदा तुम्हाला सांगायचंय की IR मध्ये बरेच नेशन स्टेट हे रिअलिस्टिक फ्रेमवर्क मध्ये काम करतात. मग ते नॅशनल सिक्युरिटी असेल, सॉव्हरेनिटी असेल, इकॉनॉमिक इंटरेस्ट असेल, स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज असेल, ह्या सगळ्यांना महत्व मिळतं रादर दॅन मोरल कन्सिडरेशन. पण बऱ्याचदा काय होतं की असं एक्सेसिव्हली रिअलिस्ट राहिलं तर मग आपल्या समोर इथिकल चॅलेंजेस क्रिएट होतात. ओके, मग इथिकल पर्स्पेक्टिव्हनी काय चॅलेंजेस होतात हे तुम्हाला सांगायचं. बघा, एक म्हणजे नॅशनल इंटरेस्ट परस्यू करावा की युनिव्हर्सल मोरॅलिटी. कारण जर तुम्ही युनिव्हर्सल मोरॅलिटी नाही केली तर तुमच्या मोरल ऑथॉरिटीला पण काही अर्थ राहत नाही, जसं युएसएचं सध्या चाललेलं आहे. ठीक आहे, की युएसए मध्ये ज्या पद्धतीनं इतरांवर एन्फोर्समेंट चालले त्यामुळं भविष्यात युएसएला कुठलीच मोरल ऑथॉरिटी युनायटेड नेशनमध्ये, WTO मध्ये, क्लायमेट चेंज निगोशिएशन मध्ये राहणार नाही. मग ते काय करायला लागतात, सरळ सरळ बुलिंग करायला लागतात. ओके, अँड बुलिंग इज नॉट टॉलरेटेड इवन बाय स्मॉल नेशन्स. म्हणजे ज्या पद्धतीने इराण रिटॅलिएट करत आहे कम्पेअर टू कमी पॉवर असतानाही, दॅट इज रिमार्केबल. आणि हे कशामुळे चाललंय, बिकॉज ऑफ द हिपॉक्रेसी ऑफ युएसए. त्यानंतर सिक्युरिटी वर्सेस ह्युमन राईट पण आहे. सिक्युरिटीसाठी तुम्ही काउंटर टेररिस्ट ऍक्शन घेताय, नॅशनल सिक्युरिटी मेजर घेताय, पण कधी कधी त्यामुळे काय होतं की सिव्हिलियन्सनाच याचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर सॉव्हरेनिटी वर्सेस ह्युमॅनिटेरियन रिस्पॉन्सिबिलिटी पण, की बऱ्याचदा आपण काय करतो की इतर देशांच्या सॉव्हरेनिटीचा रिस्पेक्ट करतो, पण तिथं जर ह्युमॅनिटेरियन क्रायसिस झाला तर आपण मग बघायची भूमिका घ्यायची आहे का, अगदी जिनोसाइड होत आहे किंवा मास अॅट्रॉसिटीज होत आहेत, किंवा रिफ्युजी क्रायसिस होतोय जसं म्यानमारमध्ये झाला,
तर अशा वेळी आपण बघायची भूमिका घ्यायची आहे का, हा एक डायलेमा येतो. त्यानंतर इकॉनॉमिक इंटरेस्ट वर्सेस जस्टिस. बऱ्याचदा ट्रेड रिलेशनसाठी लोक, नेशन, दे ओव्हरलुक द जस्टिस. पण इज इट जस्टिफायबल की जे ह्युमन राईट व्हायलेशन करतायत अशा लोकांसोबत तुम्ही व्यवहार केला पाहिजे, हे जस्टिफायबल आहे का, इवन फॉर स्ट्रॅटेजिक कन्सिडरेशन. त्यानंतर तुम्हाला डबल स्टँडर्ड्सचं नेशन म्हटलं जाऊ शकतं, की जर तुम्ही सिलेक्टिव्हली ऍप्लिकेशन करताय, जसं पाकिस्तान सोबत होतंय सध्या, युनायटेड नेशन लेवलला पाकिस्तानला हेविली क्रिटिसाइज का होतं, बिकॉज पाकिस्तान शोज डबल स्टँडर्ड. ठीक आहे. त्यानंतर इंटरजनरेशनल रिस्पॉन्सिबिलिटीचं काय, की तुम्ही आज गोष्टी निगोशिएट करताय, पण त्यामुळे भविष्यामध्ये काय परिणाम होणार आहेत, तर भविष्यातल्या जनरेशनचा तुम्ही विचार केलाय का, की तुम्ही फक्त रिअलिझमच्या नावाखाली आजचाच फायदा बघताय, लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस बघत नाही. तर हे सगळे कन्सिडरेशन येतात. मग इथिकल अप्रोच काय पाहिजे, तर ह्याला बऱ्याचदा ना पंचसूत्री असं पण म्हणतात, की इंटरनॅशनल लॉला फॉलो करा, ह्युमन राईट करा, जस्टिस, ह्युमॅनिटेरियन प्रिन्सिपल किंवा सॉव्हरेंटीचा रिस्पेक्ट करा वगैरे वगैरे. हे जे 5 तत्व आहेत हे तुम्हाला वापरता आले पाहिजेत. आणि मग IR मधलं इथिक्स काय करतं, की रिअलिझम आणि आयडियलिझमला बॅलन्स करायला पाहिजे असं म्हणतं. हे तुम्हाला सांगायचं की नुसतंच आयडियलिस्ट असून चालत नाही, नुसतंच रिअलिस्ट, त्यांचा एक प्रॉपर बॅलन्स तुम्हाला करता आला पाहिजे, हे तुम्हाला सांगायचं. सो सगळ्यांना हे कळाले का? येस. इथिक्स इन IR हा आपण डिटेलमध्ये बघणारच आहे गोईंग अहेड. त्याच्यासाठी काही मिनिटं आपण स्पेंड करणार आहे. ग्रेट. आता हे एक प्रश्न वाचा आणि मला सांगा तुम्हाला काय कळालं. इथं थोडं मिसप्रिंट झालं. लेट मी सी व्हॉट इज द क्वेश्चन. 6A. For his daughter diagnosed with learning disability. Okay. On the request of his personal assistant, the district manager stops the transfer of a school teacher who takes private tuition for his daughter diagnosed with learning disability. In this context, discussed the ethical issues, discuss the aspects of empathy versus compliance with rules. Okay, so case कळाली का तुम्हाला? एम्पथी वर्सेस कंप्लायन्स विथ रूल्स हे बघायचंय. सो केस अशी आहे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा जो PA आहे, ओके, तो रिक्वेस्ट करतो DM ला की ह्या स्कूल टीचरची ट्रान्सफर थांबवा. का? कारण तो त्याच्या लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या डॉटरसाठी प्रायव्हेट ट्युशन घेतोय. तर इथं मग एम्पथी की रूल फॉलो करायला पाहिजेत. ओके, ह्या डायलेमा तुम्हाला डिस्कस करायचा. ओके, एम्पथेटिक टुवर्ड्स PA अँड हिज डॉटर आणि रूल. ओके, the situation presents an ethical conflict between empathy towards an individual's genuine difficulty and administrator's duty to ensure fair, rule-based and impartial administration. So empathy दाखवायला पाहिजे का? तर दाखवायला पाहिजे. ठीक आहे. The DM may reasonably consider compassionate ground while making an administrative decision. Compassionate governance चा अर्थ सांगा मग इथं काय? ओके, की rule should be implemented with sensitivity to exceptional circumstances rather than mechanically. मग कंप्लायन्स विथ रूल काय म्हणतं? इफ द ट्रान्सफर पॉलिसी प्रोव्हाइड नो सच एक्झम्पशन, स्टॉपिंग द ट्रान्सफर सोनली ऑन PA's रिक्वेस्ट अमाउंट टू फेवरेटिझम अँड मिसयूज ऑफ अथॉरिटी. तर हे पण तुम्हाला सांगायचं की जर ट्रान्सफर पॉलिसीमध्ये अशा एक्सेप्शनला जर जागा नसेल तर मग इट इज अ केस ऑफ फेवरेटिझम अँड मिसयूज ऑफ अथॉरिटी. मग इम्पार्शियलिटी म्हणजे काय? तर अदर टीचर्स ऑल्सो मे फेस सिमिलर फॅमिली डिफिकल्टीज. गिव्हिंग प्रेफरन्शियल ट्रीटमेंट टू वन इंडिव्हिज्युअल अंडरमाइन्स इक्वालिटी अँड मोराल. ओके, मग समजा बाकीच्यांना अशी अडचण असेल, मग तुम्ही ते करणार आहे का फक्त याच्यासाठीच करणार आहे? मग इथे येतो कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. PA's पर्सनल रिक्वेस्ट शुड नॉट इन्फ्लुएन्स अन ऑफिशियल डिसिजन. पब्लिक ऑथॉरिटी मस्ट रिमेन इंडिपेंडंट ऑफ अ पर्सनल रिलेशनशिप. मग आता ड्यू प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगा. DM शुड एक्झामिन वेदर द टीचर क्वालिफाईज फॉर एनी फॉर्मल कंपॅशनेट ट्रान्सफर प्रोव्हिजन ऑर अप्लाइड ट्रान्सपरंटली. अल्टरनेट सोल्युशन काय आहे की जर रूलनी परमिट केलं
तर टीचर कुड सीक अ ट्रान्सफर थ्रू प्रिस्क्राईब मेकॅनिझम ऑर द ऍडमिनिस्ट्रेशन कुड एक्सप्लोर सुटेबल अकोमोडेशन फॉर द चाइल्ड. तर आता हे रूल बेस आणि एम्पथी यातला बॅलन्स आहे. ठीक आहे. सो तुम्हाला कन्क्लुजन असं काढायचं, एम्पथी शुड ह्युमनाइज रूल एन्फोर्समेंट, नॉट रिप्लेस इट. द डीएम शुड नॉट नायदर इग्नोर फॅमिली जेन्युइन हार्डशिप नॉर आर्बिट्ररीली स्टॉप द ट्रान्सफर. द इथिकल अप्रोच इज कंपॅशन विदिन द फ्रेमवर्क ऑफ रूल्स, एन्श्युरिंग बोथ ह्युमॅनिटी अँड इन्स्टिट्यूशनल फेअरनेस. आता समजा असं पण होऊ शकतं ना की सिस्टममध्ये रूलच तसा नाहीये, मग तुम्ही लॉंग टर्म सजेशन पण असं देऊ शकता की एक्सेप्शनल केसमध्ये असं कंपॅशनेट ग्राउंडवर ट्रान्सफर रूलला एक्सेप्शन करण्याची प्रोव्हिजन असायला पाहिजे असं तुम्ही म्हणू शकता. पण हे फक्त एकासाठी नाही पाहिजे, अशा ज्या केसेस जे फेस करतात त्यांना पण इक्विटेबली आणि इक्वली ट्रीट केलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय. सो इथं इम्पार्शियलिटी सोबत कॉम्प्रोमाइज होत नाही, इक्विटी सोबत कॉम्प्रोमाइज होत नाही, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो हे कळाले का तुम्हाला? येस, हॅव यू अंडरस्टूड दिस? राईट. आणि आता आहे 6C, वाचा बरं. हा पण एक इंटरेस्टिंग डिबेट आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या प्रश्नाबद्दल? चॅरिटी आणि जस्टिस हे डिबेट आधी पण आले एसे मध्ये, माहिती का तुम्हाला? एक एसे PYQ आहे. तो असा आहे, द सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस नीड्स लेस चॅरिटी, असा एक एसे टॉपिक येऊन गेलाय UPSC मध्ये, माहिती आहे का तुम्हाला? येस, हॅव यू हर्ड अबाउट इट? एकदा PYQ बघायला सुरुवात करा एसीची. ओके. आपलं एक PYQचं GS अनालिसिसचं पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं. ठीक आहे. 2013 पासूनचे जे प्रश्न आहेत ते आपण टॉपिक वाईज अनालाइज करून बोथ मराठी आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी एका पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर ते तुम्ही सतत तुमच्या टेबलवर ठेवा अभ्यास करताना, आणि कुठल्याही टॉपिकचा अभ्यास कराल तेव्हा त्या त्या टॉपिकवर कसे प्रश्न आलेत हे तुम्हाला पाहायचं आहे. असं आहे ते एसे अँड GS पेपर अनालिसिस UPSC आणि MPSC असं आहे ते. एसे अँड GS पेपर अनालिसिस युनिक अकॅडमी असं जरी तुम्ही गुगलमध्ये टाकलं तरी येऊन जाईल. एक मिनिट, मला तुम्हाला दाखवतो ते बघूयात. हा, हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी नाही मिळत आहे, हे बाय करावं लागेल. ही स्क्रीन शेअर केली मी, ही दिसते का तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली? येस.
ऑनलाईन पीपल. हा, तर हे जे आहे ASEAN GS PYQ अनालिसिस 25 पर्यंतचे प्रश्न आहेत. हे मराठीमध्ये पण आहे. हा, हे फक्त इंग्रजीमध्ये नाहीये. हे MPSC साठी आपण मराठीमध्ये पण केलेलं आहे. हा, मी तुम्हाला ते पण दाखवतो. जस्ट अ मिनिट. त्याचं ट्रान्सलेशन पण झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये पण प्रश्न. पण जर तुम्ही याच्यासाठी करत असाल, काय म्हणतात त्याला, UPSC साठी जर करत असाल तर किमान तुम्हाला इंग्रजी वाचता यायला पाहिजे. याचं तुम्ही खात्री घ्या. आहे ना, हे UPSCचेच प्रश्न आहेत. हे दिसतंय का तुम्हाला? येस. हिंदी नाही भेटणार, हिंदीची मागणी नाही ना महाराष्ट्रात. सो आयदर इंग्लिश, मराठी असं दोन्ही आहे. आता हे जे MPSC साठी जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही टाईपचे प्रश्न आहेत, इंग्लिश ॲज वेल एज मराठी एकत्र आहेत. हा, समजलंय का तुम्हाला? येस. ठीक आहे. ओके, ऑल राईट. तर तुम्हाला इथे चॅरिटी आणि ड्युटी यातला फरक सांगायचा. ओके, चॅरिटी व्हॉलंटरी आहे ना, उदार होऊन तुम्ही मदत करताय. मग पैसा असेल, वेळ असेल, रिसोर्सेस असतील. पण हे काय म्हणतात की तुम्ही नाही केलं तर तुम्हाला मोरली ब्लेम नाही करतायत. ठीक आहे. हो, UPSC साठी पण मराठीमध्ये. येस, आहे. नाही, हे जे मी दाखवलं ते फक्त MPSCचं आहे. आता MPSCचा एक पेपर झाला ना, त्याचं आहे ते. आणि त्यामध्ये UPSCचं पण इन्क्लूड केलेलं आहे. सेपरेट नाही आहे, एकत्र केलेलं आहे ते. हा, हे तुम्हाला सेपरेट दिसलं पण एकत्र केलेलं पण आहे. डोंट वरी, तुम्ही एकदा सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. ड्युटी हे ऑब्लिगेशन आहे. ओके. हा, जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला क्रिटिसाइज करायचा, म्हणजे इतरांना क्रिटिसाइज करायचा अधिकार आहे. ओके. मग आता कॉन्सिक्वेन्शियलिस्ट अप्रोच काय म्हणतो? परिणामवादी. की जर एखादी व्यक्ती जी सिरियस सफरिंग प्रिव्हेंट करू शकते आणि स्वतःला त्याचा भुर्दंड कमी भोगावा लागतोय, पण जर नाही केलं तर ते मोरली रॉंग आहे ना. तसंच युटिलिटॅरियन रिझनिंग पण म्हणतं सेम आहे ना. कांटियन इथिक्स पण म्हणतं की तुम्ही ड्युटी करायला पाहिजे, इतरांसाठी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. पण इथं प्रपोर्शनॅलिटी पण मॅटर करते है ना. प्रपोर्शनॅलिटी काय की स्वतःच्या बेसिक नीड्स नका इग्नोर करू है ना. तुमचे जे लेजिटिमेट रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या इग्नोर नका करू. मग प्रश्नात जसं म्हणलंय की आपण जर स्वतः छोटी सम स्पेंड केली विदाउट हर्टिंग वन सेल्फ, तर हे ड्युटी म्हणायला हरकत नाही है ना. कळतंय? हा. सो तुम्हाला इथं म्हणायचं की जे फिलॉसॉफर म्हणतायत की इतरांना मदत करणं स्वतःला हर्ट न करता थोडीशी, जिथं सिरियस प्रॉब्लेम आहे त्याला ड्युटी म्हणायला हरकत नाही. इट इज अन ऑब्लिगेशन, इट इज नॉट चॅरिटी. कारण चॅरिटी व्हॉलंटरी आहे आणि तिथं क्रिटिसाइज करता येत नाही जर कोणी चॅरिटी नाही केली तर. पण अशा केसमध्ये जर कोणी हेल्प नाही केली तर त्याला चॅरिटी नाही म्हणतायत, कारण इट इज लायबल टू क्रिटिसिझम. कळतंय? म्हणून ती ड्युटी आहे, हे तुम्हाला अग्री करायचं. सो कळालं का? यू हॅव टू अग्री विथ द फिलॉसॉफर. ह्या सिच्युएशनमध्ये तिथं ज्यांनी म्हटलंय की कोणत्या केसमध्ये हेल्प करायची आहे, ही जी सिच्युएशन आहे, टू हेल्प अदर पीपल हू बॅडली सफर, या केसमध्ये स्वतःला अफेक्ट न करता इतरांना थोडासा पैसा देणं, सम ऑफ युअर रिसोर्सेस देणं, ह्याला ड्युटी म्हणायला हरकत नाही. कळालं का तुम्हाला? येस. सो मला सांगा बरं, आजचा प्रश्न बघून, प्रश्नपत्रिका बघून तुम्हाला काय वाटलं? येस, व्हॉट इज युअर टेक ऑन ऑल दीज क्वेश्चन्स?
हम्म? जवळजवळ 13 प्रश्न आहेत. कळतंय? 13 प्रश्न आहेत. 130 मार्क्सचा सेक्शन आहे. करेक्ट. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर अप्लाइड. जवळजवळ सगळे. कळतंय? सो इथून पुढं कायम लक्षात ठेवा, जनरल स्टडीचा पेपर हा थिअरॉटिकल आहे असं अजिबात मानायचं नाही. तुम्हाला खूप डीप फिलॉसॉफीचा अभ्यास करावा लागतोय आणि ती लिहावी लागते अशी ह्या प्रश्नाची आणि पेपरची अजिबात मागणी नाही. कळालं का तुम्हाला? येस. मग ह्यासाठी काय करायचं तुम्हाला? आपले लेक्चर करता करता करंट इव्हेंट्स क्लोजली अभ्यास करायचा आहे आणि त्यांची लिंक आपण आतापर्यंत जे जे अभ्यासले किंवा अभ्यासणार आहे त्याच्याशी लावायचं. मग काही असेल, प्रोटेस्ट असेल, मेडिकल इथिक्स असेल, एन्व्हायरमेंटल इथिक्स असेल, न्याय असेल, सामाजिक न्याय किंवा IR असेल, वॉर असेल, कुठलंही घ्या. स्पोर्ट्स बद्दल असेल, इव्हन स्पोर्ट्स पण येऊ शकतं. ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स तर येतच, प्रोबिटी इन गव्हर्नन्स. ठीक आहे. हां, ते तर येतच. तर हे ऍप्लिकेशन सतत करायचं. बरं, आता एकदम सडनली फॉर्मॅट बदलला प्रश्नांचा म्हणून जुने प्रश्न बघायचेच नाहीत असं अजिबात करायचं नाही. कारण UPSC इज अनप्रेडिक्टेबल. UPSC बऱ्याचदा जुना फॉर्मॅटमधले काही इलेमेंट परत तुम्हाला विचारू शकते. सो कोड बेस यावर्षी आलं नाही म्हणजे कधीच येणार नाही असा अजिबात विचार करायचा नाही. कोड कसे हँडल करायचे हे तुम्हाला कळालंच पाहिजे. हे कळालं का तुम्हा सगळ्यांना? येस. हॅव यू अंडरस्टूड दिस? ग्रेट. आता ना एक 2-3 दिवसांनी तुम्ही मला रिमाइंड करणार आहे. कशाबद्दल रिमाइंड करणार आहे? की सर तुम्ही आम्हाला ACES जे आपण काल डिस्कस केलं त्याची PDF आणि आज जे आपण डिस्कस करतोय त्याची PDF शेअर करणार आहे क्लासरूमच्या ॲपवर. ठीक आहे? कळालं का तुम्हाला? टेस्ट सिरीज नंतर येतात अहो, आत्ता लगेच नसतात टेस्ट सिरीज. हां. तुम्हाला मी टप्पे सांगितले तयारीचे, आठवत आहेत का? पहिल्यांदा क्लासरूम कोचिंग. ओके. दुसरं नोट्स प्रिपरेशन, तिसरं PYQ रायटिंग आणि चौथं टेस्ट सिरीज. सविनय कायदेभंग आणि आत्ताचे दिल्लीमधले प्रोटेस्टमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे असं म्हणता येईल का? नाही, तुम्हाला असं वाटतं का की ह्या दिल्लीच्या प्रोटेस्टरनी कायद्याचा भंग करण्याचा प्रयत्न केलाय? तुमच्या किती जणांना वाटतं की यांनी कायदा भंग करण्याचा प्रयत्न केलाय? वाटतंय तुम्हाला? इंग्लिश मधून का? तुमची मराठी बॅच आहे ना? इथं कोणीतरी मला असं म्हटलं इंग्लिश मधून नोट्स अपलोड करायला सांगा. इंग्लिश नोट्स नाही, तुम्हाला मराठी मिळणार आहेत. मराठी बॅच आहे. नाही केला ना त्यांनी? नाही केला त्यांनी. सर कायदेभंग कुठं केलाय? दे वेर असर्टिंग देअर कॉन्स्टिट्युशनल राईट टू प्रोटेस्ट. है ना? शांतपणे चाललं होतं सगळं. पोलिसांनी अतिरेक केलाय हे स्पष्ट आहे. पेलेट्स वापरल्यात, काही जणांकडे खिळे लावलेले रॉड होते, शांतपणे उभ्या असलेल्या मुलींवर लाठीचार्ज केलेला आहे ना, प्रायव्हेट पार्टमध्ये लाठी टाकण्याचा प्रयत्न केलाय. हे अत्यंत किळसवाणे प्रकार झालेले. इव्हन 1-2 ठिकाणी दगड भरलेला ट्रक पण लोकांना सापडला. सविनय कायदेभंग म्हणजे काय? कुठला तरी कायदा आहे आणि तो जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न केला जातो, है ना. जसं मिठाचा कायदा है ना, तोडण्याचा प्रयत्न केला ना गांधींनी. दॅट इज सविनय कायदेभंग चळवळ. म्हणजे हिंसा न करता. सविनय म्हणजे विदाउट व्हायलन्स, यू आर रिस्पेक्टफुली डिसओबिंग द लॉ. पण कधी कधी हे जस्टिफाय पण असू शकतं इफ द लॉ इट सेल्फ इज अनजस्टिफाईड, अनइथिकल.
कळतंय का? जर कायदे मुळातच डिस्क्रिमिनेटरी असतील, अन्यायकारक असतील, तर जनतेला तो कायम अधिकार आहे. अर्थातच त्याचं कायदेशीर कारवाई होईल, तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, लिगल होणार आहे ते सगळं, बट स्टील यू हॅव राईट, है ना? कारण अल्टिमेटली कोण आहेत हे सगळे कारभार सांभाळणारे, त्या सगळ्यांना जन्म देणारे? वी द पीपल ऑफ इंडिया. आपले रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत, आपण त्यांना तात्पुरतं अपॉइंट केलेले. ते आपली कायमची डेस्टिनी नाही लिहू शकत, मग कोणी का असे ना, कुठल्याही पार्टीचे असो. ठीक आहे. हां, आपण त्यांना आपल्या वतीनं अपॉइंट केलंय टू मेक द लॉज अँड पॉलिसीज, पण त्यांनी आपल्या हिताचे न करता डिस्क्रिमिनेटरी कायदे केले, अन्यायकारक कायदे केले, तर जनतेला कायम अधिकार आहे लोकशाहीमध्ये अशा कायद्यांचं उल्लंघन करण्याचा. अर्थात पीसफुली आणि संवैधानिक मार्गाने. हिंसेचं इथं अजिबात समर्थन नाहीये, हिंसेला जागाच नाही, हे लक्षात घ्या. पीसफुली तुम्ही करू शकता, आणि असं करतात ना लोक. बघितलं का तुम्ही? लोक हायवे अडवतात, रास्ता रोको करतात, करतात ना. आणि अशी वेळ येते कधी ना कधीतरी. बघा ना, जेव्हा प्रशासन तुमच्या योग्य मागण्यांकडे लक्ष पण देत नाही, विल यू कीप क्वाइट? न्यायालयात जात आहे, पेटिशन दाखल केलं की तुमच्यावरच केस होतीये, न्यायालय तुमचीच टर उडवत आहे, असं नाही चालणार ना. सामान्य माणसाला सत्ताधारी दरवेळी ग्रांटेड नाही पकडू शकत. ठीक आहे. हा, अर्थात हे सगळे मेकॅनिझम आहेत आपल्याकडं, न्यायालयात जाणं, केस दाखल करणं. पण कधी कधी बघितलंय का की लेजिटिमेट केसमध्ये सुद्धा पोलीस FIR दाखल करून घेत नाहीत? असं झालंय की नाही? उलट जो कंप्लेंट करायला जातो त्याच्यावर केस टाकतात. त्यालाच स्टडीचे टप्पे सांगितले ना मी. पहिल्यांदा क्लासरूम कोचिंग, क्लासरूम मध्ये जे होत आहे, ठीक आहे, ते तुम्ही घरी लिहून काढायचंय, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, थिंकर चांगले करून घ्यायचे, त्याचं ऍप्लिकेशन समजून घ्यायचंय, ते करता करता न्यूजपेपर वाचायला शिकून घ्यायचंय. एकदा हे झालं, अख्खा सब्जेक्ट शिकून झाला की तुमचा स्वतःचा अभ्यास होणार आहे, स्वतः तुम्ही इथिक्स घेऊन बसणार आहे. मग तेव्हा तुम्ही हे सगळं रिवाइज करणार आहे, मी सांगितलेले रेफरन्सेस वाचणार आहे, आणि ते एकदा तुम्हाला समजायला लागले की मग नोट्स मेकिंग बनवायचं. आता हे दोन्ही सायमल्टेनियस लिहू शकतं, स्वतःचा अभ्यास आणि नोट्स मेकिंग. काही जण नोट्स मेकिंग नंतर करतात, सेकंड थर्ड रिडिंगला, ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे. ठीक आहे. तो झाला तिसरा टप्पा, नाही दुसरा टप्पा नोट्स मेकिंगचा. तिसरा टप्पा आहे PYQ रायटिंग. आपण क्लासमध्ये जे PYQ घेतलेत, ठीक आहे, तर ते PYQ सोडून तुम्हाला इतरही PYQचं प्रॅक्टिस करायचं, कारण त्यातून तुम्हाला UPSCची थॉट प्रोसेस कळते की UPSC कसे प्रश्न टाकतीये, त्याच्या मागचा विचार कसा असायला पाहिजे, आपल्या उत्तराची लँग्वेज, टोन कसा असायला पाहिजे, हे तुम्हाला कळायला लागतं. आणि मग सगळ्यात शेवटचा टप्पा येतो मॉक टेस्ट रायटिंग. टेस्ट सिरीज अख्खी द्यायची, पहिल्यांदा सेक्शनल टेस्ट आणि नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. मग ह्यामध्ये तुम्हाला नुसतं कंटेंट कळत नाही, तर स्पीड, स्टॅमिना, ॲक्युरसी ह्याच्यावर पण फीडबॅक मिळतो की दिलेल्या वेळेत जेवढं अपेक्षित आहे तेवढं लिहिलंय का तुम्ही, तुमचं पूर्ण होतंय का, हे सगळं पाहिलं जातं आणि तुम्हाला फीडबॅक मिळतो. आणि मग अशा मल्टिपल टेस्ट सिरीज द्यायच्यात, एकदा देऊन भागत नाही. ठीक आहे, एक टेस्ट सिरीज झाली, फीडबॅक मिळाला, त्याच्यावर काम करायचं आहे, दुसरी टेस्ट सिरीज द्यायची आहे, त्याच्यावर फीडबॅक घ्यायचा आहे. आणि असं जोपर्यंत टेस्ट सिरीजमध्ये किमान तुम्हाला 50% मार्क्स मिळत नाही तोपर्यंत ते प्रॅक्टिस करायचं. कारण ह्या परीक्षेमध्ये टॉपर्सना मिनिमम 50% तरी असावे लागतात. ठीक आहे. सो आउट ऑफ 1750 रिटर्नमध्ये तुम्हाला किमान 875 तरी मिळायला पाहिजे. आणि प्लस त्याच्यामध्ये हे ऍड झालं तुमचं इंटरव्ह्यू, यू आर देअर इन टॉप 100. कळतंय लॉजिक? येस. हां, बरं, GS 1, 2, 3 चे पेपर बघून घ्या. हा GS 4चा मी दाखवलायच तुम्हाला, तर तुम्हाला कळेल की GS 1, 2, 3 मधल्या बहुतांश प्रश्नांचा संबंध हा करंट इव्हेंटशी. ओके, बहुतांश प्रश्न हे करंट इव्हेंटशी आहे. मेडिकल बिल कुठलं म्हणताय? कुठल्या बिलाला परवानगी दिली आहे? नाही, थिंकरच्या खूप खोलात जाऊ नका निखिलेश. ठीक आहे, ऍप्लिकेशन ओरिएंटेडच बघा तुम्ही. त्यांच्या थॉट्स आणि थिअरीला खूप खोलात नका.
हा, पॅसिव्ह इथिनेशिया ना, आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे पॅसिव्ह इथिनेशिया. अरुणा शानबाग केस माहिती आहे का तुम्हाला? अरुणा शानबाग केसमध्ये पॅसिव्ह इथिनेशिया अलाउड केला गेला, तर तो आहे आपल्यापासून. राईट. बरं, तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत आजच्या डिस्कशन बद्दल? आपलं लास्ट टाइम थिंकर कोणता आपण बघितला होता? रॉल संपलाय का आपला? येस. रॉल्सचं डिबेट संपलंय का आपलं? कुठला मुद्दा बघितलाय रॉल्समध्ये? मिल्टन फ्रीडमन आणि रॉल्स यांच्यातला डिबेट बघितलाय का आपण? तो शेवटचा मुद्दा आहे. मग कुठला शेवटचा मुद्दा होता मला सांगू शकाल? कारण तो आपल्याला आता नेक्स्ट डिस्कशनला घ्यायचा आहे. मीन व्हाईल तुम्ही ह्या PYQ पेपर मधले यंदाचे केस स्टडीज पण बघून ठेवा. न्यायाचा सिद्धांत झालाय. बर, आणि प्रिन्सिपल आणि प्यून ह्यांच्यातली चर्चा झालीये का? प्रिन्सिपल आणि प्यून झालेली आहे. रॉल्सच्या थिअरीवर घेतलेले ऑब्जेक्शन बघितलेत का? काही लोकांनी रॉल्सच्या थिअरीवर काही ऑब्जेक्शन घेतले होते, ते मी तुम्हाला सांगितलेत का? नाही. ओके, रिझर्वेशनवर मी सांगणार आहे तुम्हाला. सो नेक्स्ट लेक्चर आपलं त्याच्यावर पण असणार आहे. ओके, हां, ठीक आहे, काही हरकत नाही. चालेल, थांबूयात आपण आता. चालेल, ओके. ऑल राईट गाईज, थँक्स अ लॉट फॉर युअर पेशंट लिसनिंग. आपण भेटूयात आणि रॉल्स कंटिन्यू करूयात. ओके, गुड नाईट. ओके, करूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ती चर्चा करूयात आपण. ओके, गुड नाईट.